एकदा झालं असं की जंगलाला मोठा वणवा लागला. सगळे प्राणी आपापला जीव वाचवण्यासाठी एका दिशेने धावायला लागले. सगळे पशु पक्षी जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेस एक ही चिमणी दूर जात होती. तिच्या इवल्याच्या चोचीमध्ये कुठल्या तरी झऱ्यातलं पाणी आणत होती आणि त्या वणव्यावर ती टाकत होती. सगळेच जण पळण्याच्या नादात आणि जीव वाचवण्याच्या भरामध्ये होते, पण तरी सुद्धा एका प्राण्यानं थांबून तिला विचारलंच, अगं चिवताई, स्वतःचा जीव वाचव अगोदर. तुझ्या त्या एवढ्या एवढ्या थेंबानं काय होणार आहे या वणव्याचं? काहीही उपयोग होणार नाहीये, चल पळ तू पण. आणि चिमणीनं सांगितलं की जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव निश्चितपणानं आग विझवणाऱ्यांमध्ये येईल, आग लावणाऱ्यांमध्ये नव्हे. आणि माझा वाटा मी उचलत आहे ही आग विझवण्यासाठीचा. छोटीशी चिमणी ही, पण या प्रसंगातून आपल्याला केवढं सारं सांगून जाते ना. आणि मग असं लक्षात येतं की बऱ्याच साऱ्या अशा बाबी आपल्याला अगोदरपासून माहीत आहेत, ज्याचा फायदा आपल्याला रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो जर आपण त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली तर. बघा हा, जसं या अशा वेगवेगळ्या मॉरल स्टोरीजमधून आपण शिकायचं असतं ना, तसंच आपण आपल्या इतिहासामधून सुद्धा खूप सारं शिकायचं असतं.